स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे DBTद्वारे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झाले किंवा कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ते कसे पाहायचे किंवा जे शासन DBTद्वारे कोणत्याही योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा करतो तो आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये किती आले आहेत हे पाहण्यासाठी काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. मित्रांनो, जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवर PFMS हे सर्च करायचं आहे. त्यानंतर हे सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची जी वेबसाईट दिसेल हेच अधिकृत वेबसाईट आहे. मित्रांनो, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. मित्रांनो, हे आपण पाहू शकतो. मित्रांनो, जेवढे बी DBT स्कीम म्हणजे शासनाची जेवढे DBT स्कीमद्वारे पैसे आपल्या खात्यामध्ये आलेले आहेत याद्वारे आपण कोणते किती पैसे कधी आले हे समजा स्टेटमेंट जे आहे आपण हे पाहू शकतो. मित्रांनो, हे पाहण्यासाठी ते आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पेमेंट स्टेटसचा एक आपल्याला ऑप्शन दिसेल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नाव युअर पेमेंट इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले बँकेचं नाव इथे टाकायचं आहे. आपण कोणतेही जी आपली जे बँक आहे ते नाव आपण इथे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इथे आपले बँक खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. जे आपले बँक खाते आहे ते इथे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते बँक खाते क्रमांक कन्फर्म इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला OTP इथे टाकून घ्यायचं आहे व व्हेरीफाय OTP इथे क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे आपल्याला इथे जे योजना आहे स्कीम, आता इथे आपल्याला जे स्कीम अंतर्गत आपल्याला जे पैसे आलेले आहेत तो जे आपल्याला दिसेल. आता पूर्ण स्टेटमेंट जे बी शासनाने आतापर्यंत तुमच्या खात्याला आतापर्यंत पैसे सेंड केलेले आहेत ते सर्व माहिती आपल्याला इथे दिसून जाईल. अशा प्रकारे आपण आपल्या खात्यामध्ये शासनाने किती पैसे आतापर्यंत पाठवलेले आहेत किंवा लाडकी बहीणचे पैसे जर DBTद्वारे आपल्या खात्यामध्ये आले असतील तर इथे आपल्याला दिसून जातील.